नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री देवरे एस बी, विषय अर्थशास्त्र 12वी कला. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरच्या संदर्भात आपण अर्थशास्त्र या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम असो किंवा अर्थशास्त्र विषयाचं ऑनलाईन लेक्चर असो, याच्या संदर्भात आपण 4-5 व्हिडिओद्वारे आपण लेक्चर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे, म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला अर्थशास्त्र या विषयामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे, तो जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण जाणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या देखील आपण जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या ज्या 2 शाखा आहेत, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरी समग्र अर्थशास्त्र. मग त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिली, सूक्ष्म अर्थशास्त्राचे अभ्यास विषय पाहिले, सूक्ष्म अर्थशास्त्राचे जे महत्त्व आहे ते या आपल्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत, ते महत्त्व बघितलं. त्याच्यानंतर समग्र अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली, समग्र अर्थशास्त्राला स्थूल अर्थशास्त्र म्हटलं ते देखील पाहिलं. सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र या दोघांचा अर्थ पाहिला, उत्पत्ती पाहिली, ऐतिहासिक वाटचाल बघितली. आता राहिला मुद्दा समग्र अर्थशास्त्राच्या संदर्भात. मग समग्र अर्थशास्त्राची देखील आपण व्याख्या पाहिली, ऐतिहासिक वाटचाल पाहिली, त्याच्यानंतर समग्र अर्थशास्त्राचे व्याप्ती पाहिली. आता समग्र अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपणास अभ्यासायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, वैशिष्ट्ये म्हणजे काय हे आपणास माहिती आहे की ज्या गोष्टीमध्ये काहीतरी नाविन्य असतं, काहीतरी वेगळेपण असतं किंवा इतर घटकांपेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी फरक असतो, ते त्याचे वैशिष्ट्य बनतात. ते त्याचे काय बनतात? वैशिष्ट्य बनतात. मग उदाहरणार्थ म्हणजे प्लॅटिना मोटरसायकल आहे आणि होंडाची स्प्लेंडर मोटरसायकल आहे. दोघं मोटरसायकलच आहेत, परंतु त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये बदल आहे. एकीचं ॲव्हरेज मायलेज जास्त आहे, एकीचं मायलेज कमी आहे. म्हणजे दोघं काय करतात? वाहतूकच करण्याचं काम करतात, परंतु दोघांच्या वैशिष्ट्यामध्ये बदल आहे. काय म्हणतो आपण, काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणतो की त्याचं वैशिष्ट्य आहे की तो खूप शांत असतो आणि त्याचं वैशिष्ट्य आहे की तो जास्त आवाज करतो. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये असणारा गुण असेल किंवा त्याच्यामध्ये असलेलं नाविन्य किंवा त्याच्यामध्ये असलेलं वेगळेपण. मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य बघणार आहोत. त्याच्या आधी स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र या नावाने देखील ओळखलं जातं, हे लक्षात असू द्या. विद्यार्थी मित्रांनो, आता स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये साधारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये स्थूल अर्थशास्त्राची 6-7 वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर 4 ते 5 वैशिष्ट्ये आपल्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जे वैशिष्ट्य आहे समग्र अर्थशास्त्राचं, ते म्हणजे समग्र घटकांचा अभ्यास करतं. बघा, समग्र अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्येच मी सांगतो की 2-3 वैशिष्ट्य दडलेले असतील किंवा राहतातच. आता समग्र अर्थशास्त्राची व्याख्या साधी सोपी आहे की अर्थव्यवस्थेचे समग्र लक्षी अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समग्र अर्थशास्त्र होय. मग बघा, आता समग्र घटकांचा अभ्यास करणे, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला व्याख्यांमध्येच मिळून जातं. मग आता पहिलं वैशिष्ट्य आहे की समग्र घटकांचा अभ्यास करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये जर आपल्याला समग्र घटकांचा किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपणास समग्र अर्थशास्त्राचा किंवा स्थूल अर्थशास्त्राचा हातभार घ्यावा लागतो किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने आपणास समग्र अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थव्यवस्थेच्या परिपूर्ण भागाचा अभ्यास करता येतो. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा जर अभ्यास करायचा असेल तर आपणास समग्र अर्थशास्त्राचाच हातभार घ्यावा लागतो. राष्ट्रीय उत्पादन असेल, राष्ट्रीय रोजगार असेल, सर्वसाधारण किंमत पातळी असेल किंवा व्यापार चक्र असेल, म्हणजे तेजी केव्हा येते, मंदी केव्हा येते, ही व्यापार चक्र, याचा जर आपणास अभ्यास करायचा असेल तर आपणास
समग्र अर्थशास्त्राचाच हातभार घ्यावा लागतो. म्हणजे हे समग्र अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. आता उत्पन्न सिद्धांत म्हणजे काय, की अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना असेल किंवा त्याचे जे विविध घटक असतील याची मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. मग ते एकूण मागणी असेल, एकूण पुरवठाच्या संदर्भात असेल, हे जे काही त्याच्या संदर्भात जे असेल त्या सर्वांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित जोही घटक येतो तो घटकांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार असेल म्हणजेच व्यापार चक्रातील तेजी मंदी याच्या कारणाचे व बदलाचे स्पष्टीकरण करते. म्हणजेच उत्पन्न सिद्धांत मांडण्याचं कार्य करतं. अर्थव्यवस्थेमध्ये जर एखाद्या वेळेस तेजीची स्थिती निर्माण झाली किंवा मंदीची स्थिती निर्माण झाली त्यावेळेस व्यापार चक्रामध्ये समतोल राहत नाही. मग याच्यावरून त्या परिस्थितीमध्ये उत्पन्नाचे सिद्धांत मांडण्याचं कार्य करत असते. मग तेजी आली का तेजी आली, मंदी आली कोणत्या कारणामुळे मंदी निर्माण झाली, किंवा एकूण मागणी असेल एकूण पुरवठ्यामध्ये का वाढ झाली, एकूण मागणीमध्ये का घट झाली, किंवा एकूण मागणीमध्ये का वाढ झाली, एकूण पुरवठ्यामध्ये कोणत्या कारणाने घट झाली, या सर्व घटकांचा अभ्यास करून उत्पन्न सिद्धांत मांडण्याचं कार्य हे समग्र अर्थशास्त्र करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेमध्ये एकूण घटकाच्या स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे एकूण घटकाच्या वर्तनाशी, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर स्थूल अर्थशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या स्थूल अर्थशास्त्र हे त्या संबंधित सर्व घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करतं किंवा त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित असते. मग सर्वसाधारण समतोल हा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी व पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत असते. मग अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली, आपला मागणीचा नियम लगेच सांगतो की किंमत जर कमी झाली तर मागणी वाढते, मागणी वाढली तर अर्थव्यवस्थेमध्ये समतोल होत नाही, असमतोलाचं वातावरण निर्माण होतं. मग या असमतोलाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी त्याला मागणीचा अभ्यास करावा लागेल, पुरवठ्याचा अभ्यास करावा लागेल व किमतीचा देखील अभ्यास करावा लागेल. म्हणजे अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा किंवा संपूर्ण घटकांच्या कार्यपद्धतीचा त्याला वापर करावा लागतो, त्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यावेळेस सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण मांडण्याचं कार्य समग्र अर्थशास्त्र करत असतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या बाजारामध्ये जर एखाद्या वस्तूची जर किंमत कमी झाली तर ती किंमत का कमी झाली याचा अभ्यास करण्यासाठी त्याला पुरवठ्याचा विचार करावा लागेल, त्याला मागणीचा विचार करावा लागेल आणि मग या दोघांचा विचार करून मग पुरवठा वाढला म्हणून किंमत कमी झाली का मागणी वाढली, मागणी कमी झाली म्हणून किंमत कमी झाली, या तिघा घटकांचा त्याला विचार करून त्याला आपलं मत मांडता येतं किंवा मत मांडावं लागतं. हे समग्र अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे 4 नंबरचं परस्परावलंबन. आता परस्परावलंबन म्हणजे काय, एखाद्या घटकावरती अवलंबून असणे. म्हणजे एखाद्या घटकाचं कार्य झालं तर याला त्याच्यापासून फायदा होतो, किंवा एखाद्या घटकाचा अभ्यास करून किंवा दुसऱ्या घटकाच्या अभ्यासातून त्याला माहिती मिळते, त्याला परस्परावलंबन असे म्हणतात. मग स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, मग उदाहरणार्थ उत्पन्न असेल, उत्पादन असेल, रोजगार असेल, गुंतवणूक असेल, किंमत पातळी असेल, यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. मग बघा,
जर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीत होतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास किंवा स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य परस्परावलंबनावर आधारित असतं. मग तुम्ही म्हणणार की परस्परावलंबन आधारित कसं असू शकतं? बघा, आता अर्थव्यवस्थेमध्ये जर उत्पन्न वाढलं तर लोकांच्या गरजा वाढतात, बरोबर? गरजा वाढल्या तर लोकांचा खर्च वाढतो. लोकांचा खर्च वाढला, एकाचा खर्च हा दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असतं. मग दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न मिळालं की त्याचा देखील खर्च वाढतो. तिसऱ्या व्यक्तीचा खर्च वाढला, चौथ्या व्यक्तीला उत्पन्न मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वृद्धीच्या पातळीमध्ये वाढ होते. मग आर्थिक वृद्धीमध्ये डायरेक्टली वाढ होते का? नाही होत. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न असेल, उत्पादन असेल किंवा त्याने केलेली गुंतवणूक असेल किंवा अर्थव्यवस्थेतील वस्तूची किंमत पातळी असेल, या सर्व घटकांवरती अर्थव्यवस्थेची वृद्धी अवलंबून असते. मग या सर्व घटकांचा अभ्यास हा परस्परावलंबी असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर साहजिक त्याचा खर्च वाढतो. म्हणजे उत्पन्नावरती खर्च अवलंबून असतो, खर्चावरती रोजगार अवलंबून असतो, रोजगारावरती किंमत पातळी अवलंबून असते आणि किंमत पातळीवरती अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर अवलंबून असतो. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास हा परस्परावलंबी दृष्टिकोनातून केला जात असतो. नंतर राशी पद्धती. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे की रिकाम्या जागा असतील किंवा पर्याय शब्द ओळखा याच्यामध्ये कुठंतरी विचारला जाणारा 1 मार्क्सचा प्रश्न आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं, तर स्थूल अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा अभ्यास करतं. रिकाम्या जागाला विचारला जाणारा हा प्रश्न असतोच. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं? वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर संपूर्ण घटकांचा अभ्यास न करता सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते? वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते. परंतु समग्र अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा अभ्यास करतं. मग राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे राशी पद्धत म्हणजे काय की एका घटकाचा अभ्यास नाही करायचा, तर अर्थव्यवस्थेतील संपूर्ण घटकाचा अभ्यास करायचा. मग प्राध्यापक गोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय होय. म्हणजे जर जंगलाचा अभ्यास करायचा असेल तर म्हणजे जंगल हाय असं सांगून नाही चालणार, तर संपूर्ण जंगलाचा अभ्यास करावा लागेल. आणि त्या माध्यमातून समग्र अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा अभ्यास करत असतं. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं? वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं. जसं मी तुम्हाला उदाहरणमध्ये सांगितलं होतं की सायकलीचा जर अभ्यास करायचा राहिला तर समग्र सूक्ष्म अर्थशास्त्र काय करेल? पॅन्डेलचा अभ्यास करेल, घंटीचा अभ्यास करेल, चाकचा अभ्यास करेल, चेनचा अभ्यास करेल, म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करेल. तसं समग्र अर्थशास्त्र काय करेल? समग्र अर्थशास्त्र ही सायकल आहे, म्हणजे संपूर्ण घटकांचा एकत्रित अभ्यास करेल. 6 नंबर आहे वृद्धीचे प्रारूपे. विद्यार्थी मित्रांनो, स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. म्हणजे आर्थिक विकासामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा सहभाग आहे याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्येच करावा लागतो. किंवा आर्थिक विकास असेल, आर्थिक विकासासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहेत याचा देखील अभ्यास आपल्याला समग्र अर्थशास्त्रामध्येच करावा लागतो. मग स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची जी प्रारूपे आहेत ती प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे जे वृद्धीचे जे प्रारूपे आहेत, म्हणजे आर्थिक वृद्धी निर्माण करण्यासाठी जे घटक आहेत त्या घटकांच्या विकसित करण्यासाठी किंवा त्या घटकांना विकासात आणण्यासाठी किंवा त्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उपयुक्त ठरते. मग आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी पडतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिसचे
वृद्धी प्रारूप. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पंचवार्षिक योजना राबविण्यात आलेली होती तेव्हा पंचवार्षिक योजनेमध्ये पुढील 5 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या घटकांमध्ये बदल करणं अपेक्षित आहे किंवा त्याचा वृद्धी दर किती असायला पाहिजे याच्याविषयी काही प्रारूपे मांडली जायची. मग मूलभूत व अवजड उद्योगांच्या विकासासाठी महालनोबिस नावाचं एक प्रारूप होतं. ते प्रारूप मांडण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये अवजड व जे उद्योग होते, मूलभूत व अवजड उद्योग होते, या उद्योगांचा विकास पुढील 5 वर्षांमध्ये किती टक्के झाला पाहिजे हे एक प्रारूप मांडण्यात आलं होतं. आणि ह्या प्रारूपाचा अभ्यास हा समग्र अर्थशास्त्राद्वारे केला गेला होता. मग समग्र अर्थशास्त्राने या प्रारूपाचा अभ्यास करून आर्थिक विकास असेल किंवा आर्थिक वृद्धी असेल याच्या विकासासाठी एक महत्त्वाचं योगदान ठरलेलं आहे किंवा एक महत्त्वाचं कार्य ठरू शकतं किंवा महत्त्वाचं किंवा उपयुक्त ठरलेलं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे वृद्धीचे जे प्रारूपे मांडली जातात, मग त्याच्यामध्ये महालनोबिसचं जे प्रारूप आहे ते आहे. म्हणजे अशा जे प्रारूपे आहेत त्या प्रारूपाचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरत असतं. सर्वसाधारण किंमत पातळी. विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल याचा अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय? अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती निर्माण करणे की घेणाऱ्यालाही ती वस्तू परवडते आणि विकणाऱ्यालाही ती वस्तू परवडते, किंवा विकणाऱ्याला ती वस्तू फायद्याची असते किंवा घेणाऱ्याला ती वस्तू फायद्याची असते. अशी स्थिती जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये असते तेव्हा ती सर्वसाधारण किंमत पातळी असते. मग या सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास मांडून त्याच्यामध्ये विश्लेषण करण्याचं काम स्थूल अर्थशास्त्रामध्ये केलं जात असतं. म्हणजेच सद्यस्थितीला उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. म्हणजेच ह्याच पद्धतीने पुढचा जो मुद्दा आहे तो धोरणाभिमुख स्थूल अर्थशास्त्राचे हे 8वं वैशिष्ट्य आहे की धोरणाभिमुख. आता लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र आहे. लॉर्ड केन्स यांनी काय म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ ही एक आर्थिक समस्या आहे. मग भाववाढीविषयी जर आपल्याला विवेचन करायचं असेल तर ते समग्र अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच करावं लागेल. मग भाववाढमध्ये भाववाढ नियंत्रण कशी करावी किंवा काही गोष्टीचा काही घटकांचा जर किंमत कमी असेल तर त्याच्यामध्ये भाववाढ कशी व्हावी. रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण कशी करावी याच्याविषयी अभ्यास करण्यासाठी समग्र अर्थशास्त्राचाच आपल्याला हातभार घ्यावा लागतो. किंवा अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी जे महत्त्वाचे घटक आहेत त्या सर्व धोरणाभिमुख अभ्यास करण्याचं कार्य हे समग्र अर्थशास्त्राला करावं लागत असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता समग्र अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याच्या बाबतीत किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याच्या बाबतीत आपण एकूण 8 मुद्दे जाणून घेतलेले आहेत. त्या 8 मुद्द्यांचं आपण पुन्हा एक वेळा स्पष्टीकरण करून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा होता समग्र घटकांचा अभ्यास. म्हणजे अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास करण्यासाठी समग्र अर्थशास्त्राचा हातभार घ्यावा लागतो. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता उत्पन्न सिद्धांत. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न कोणत्या माध्यमातून वाढलेलं आहे किंवा अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्र असेल, एकूण मागणी असेल, एकूण पुरवठा असेल, या सर्व घटकांचं विश्लेषण करून उत्पन्न सिद्धांत मांडण्याचं कार्य हे समग्र अर्थशास्त्र करत
असतं. नंतर सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी व पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. मग अर्थव्यवस्थेमध्ये मागणी, पुरवठा व किंमत जेव्हा समान असते तेव्हा अर्थव्यवस्थेत समतोलाची स्थिती असते. मग अशी समतोलाची स्थिती केव्हा निर्माण होते, का निर्माण झाली याचं विश्लेषण करण्याचं कार्य हे समग्र अर्थशास्त्र करत असतं. परस्पर अवलंबन, जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये जर उत्पन्न वाढलं तर रोजगार वाढतो, रोजगार वाढला तर गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढले तर लोकांच्या खर्च वाढतो, गुंतवणूक वाढला तर रोजगाराची पातळी वाढते, रोजगाराची पातळी वाढली की लोकांचा खर्च वाढतो आणि अशा पद्धतीने एका घटकावरती दुसरा घटक हा अवलंबून असतो, परस्पर अवलंबित असतो. नंतर राशी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका भागाचा अभ्यास करतं, तर समग्र अर्थशास्त्र हे राशी पद्धतीचा म्हणजे संपूर्ण घटकांचा एकत्रित अभ्यास करण्याचं काम करत असते. वृद्धीची प्रारूपे. आता अर्थव्यवस्थेमध्ये जे वृद्धीचे जे प्रारूपे आहेत, प्रारूपे म्हणजे काय, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एखादं मॉडेल मांडणे किंवा एखादं घटक मांडणे किंवा एखादं नियम तत्व मांडणे किंवा एखाद्या बाबीच्या विकासासाठी एक प्रकारचं सिद्धांत मांडणे, त्याला प्रारूपे म्हटलं जातं. मग अर्थव्यवस्थेमध्ये जे विविध प्रारूपे मांडली जातात ते सर्व प्रारूपे हे आर्थिक वृद्धी व विकासाच्या योगदानासाठी कार्यरत असतात किंवा आर्थिक वृद्धी व विकासासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं असतं. अशा प्रारूपांचे अभ्यास करण्याचं कार्य समग्र अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. सर्वसाधारण किंमत पातळी. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे ज्यावेळेस लोकांना एखाद्या विक्रेत्याला ती वस्तू विकणे परवडेबल असतं किंवा ती विकणे त्याला फायद्याचं असतं आणि तीच वस्तू एखाद्या ग्राहकाला खरेदी करणे फायद्याचं असतं, ती सर्वसाधारण किंमत पातळी. अशी किंमत पातळी अर्थव्यवस्थेमध्ये केव्हा निर्माण होते याचा अभ्यास देखील समग्र अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्यामध्ये केला जातो किंवा हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नंतर धोरणाभिमुख. पण लॉर्ड केन्स यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेत समग्र अर्थशास्त्राचे जेही विषय आहेत ते सर्व विषय हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे आहेत. अशा पद्धतीने आपण समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय ते माहिती आहे. समग्र अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये आपण सविस्तर जाणून घेतलेली आहेत. बाकीचं आपण पुढील लेक्चरला बघणार आहोत.